कावेरी गुटे, शिवसम्राट वाहतूक सेना मराठवाडा महिला अध्यक्ष आहे. आणि आम्ही आज इथं काही कारणास्तव जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो होतो. जाताना आम्हाला हे धरणे आंदोलन दिसलं, म्हणून आम्ही आमची काही माझी टीम आहे, ऑफिसर आहेत, ते आहे. आमचं क्षेत्र हे सामाजिक कार्य गोरगरिबांवर होणारा अन्याय अत्याचार मिटवण्यासाठीच आहे. म्हणून आम्ही जाताना हे जे आरोग्य मित्र आहेत, जे सुखदुःखामध्ये जे डॉक्टरच्या पलीकडे यांचं कार्य आहे, पण यांच्यावर सुद्धा कुठेतरी अन्याय होत आहे. जर का यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर तात्काळ नाही जर पूर्ण करण्यात आल्या तर यांची जी संघटना आहे, यांची संघटना राज्यव्यापी संपर्क धरणे आंदोलन यांनी केलेले महाराष्ट्र आरोग्य मंत्री कर्मचारी संघटना या संघटनेने यांनी आंदोलन केलेलं आहे. जर यांच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर शिवसम्राट वाहतूक सेना संघटनामार्फत मी आणि माझी काही सहकारी आहेत, उद्यम सर आहेत, यापेक्षाही मोठं भव्य आंदोलन लातूर शहरामध्ये जिल्हाधिकारी यांच्या ऑफिसवर काढण्यात येईल. जर यांच्या मागण्या तात्काळ नाही पूर्ण झाल्या तर जर आम्हाला रस्त्यावर जर उतरण्याची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू. कारण हे गोरगरीब जे रुग्ण आहेत हे असं म्हणतात की डॉक्टर हे देव आहेत, तर हे देवच आहेत. मग याच देवावर कुठंतरी अन्याय होत आहे आणि ते अन्याय थांबवण्यासाठी जर आम्हाला येत्या काळामध्ये यांच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या करण्यात आल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन या जिल्हाधिकारी मॅडम सोबतच करणार आहेत. म्हणून माझी मॅडमला सुद्धा विनंती आहे की तात्काळ यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा आम्हाला आंदोलन मोर्चा काढण्यासाठी त्यांनी उपक्रम करू नये ही माझी मॅडमला विनंती आहे. येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच मोठा मोर्चा घेऊन एवढंच.